मुंबईतील वीकेंड पार्टी संस्कृती पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे। वर्ली येथील NSCI डोममध्ये आयोजित करण्यात आलेल्या क्लब कुंसलार ऑल नाईट लॉंग या म्युझिक इव्हेंट दरम्यान 28 वर्षीय विधी पदवीधर वृषभ गंगुर्डे याचा दुर्दैवी मृत्यू झालाय, तर एका महिलेची प्रकृतीही बिघडल्याने तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। या प्रकरणी तारदेव पोलिसांनी इव्हेंट आयोजक कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करण सिंग आणि व्यवस्थापक पराग उके यांच्या विरोधात निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल केलाय। प्राथमिक तपासात अतिमद्यपान, गंभीर डिहायड्रेशन किंवा पूर्वीपासून असलेला आजार यापैकी एखादे कारण मृत्यूमागे असू शकते असा अंदाज व्यक्त करण्यात येतोय। सध्या पोलीस CCTV फुटेजची तपासणी करत असून मृताच्या मित्रांसह आयोजक आणि प्रत्यक्षदर्शींचे जबाब नोंदवले जात आहेत। काही उपस्थितांच्या रक्ताच्या नमुन्यांचीही तपासणी सुरू आहे। दरम्यान काही महिन्यांपूर्वी गोरेगावमधील म्युझिक कॉन्सर्टमध्ये 2 विद्यार्थ्यांचा संशयित ड्रग्ज ओव्हरडोजमुळे मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच ही घटना घडल्यानं मुंबईतील नाईट पार्टी आणि म्युझिक फेस्टिवलमधील सुरक्षेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे। तरुणांच्या सुरक्षेसाठी अधिक कठोर नियमांची गरज आहे का, हा प्रश्न आता पुन्हा एकदा चर्चेत आलाय। काल तारदेव पोलीस स्टेशनमध्ये एक आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे, ज्यामध्ये एक 28 वर्षाची पुरुषाची मृत्यू झालेली आहे। प्राथमिक चौकशी दरम्यान अशा निष्पन्न झाला की या इसमाने काल NSCI डोम वर्ली या ठिकाणी एक कॉन्सर्ट अटेंड केला होता। त्या कॉन्सर्टच्या दरम्यान त्याची तब्येत बिघडली होती आणि त्याला ब्रिज कँडी हॉस्पिटल या ठिकाणी ॲम्ब्युलन्सद्वारा नेण्यात आला होता। तिथे पोचल्यावर त्याला मृत घोषित करण्यात आला आहे। याच कॉन्सर्ट दरम्यान एक दुसरी घटनेमध्ये एक 31 वर्षाची महिलाची सुद्धा तब्येत बिघडली होती आणि तिला तातडीने जसलोक हॉस्पिटल या ठिकाणी नेण्यात आला होता। तिथे तिचा योग्य उपचार झाला आहे आणि तिची तब्येत सध्या बरी आहे। तिची झाली चौकशीवरून अशा निष्पन्न झालेलं आहे की तिने अल्कोहोल आणि एनर्जी ड्रिंक्स याचे सेवन केले होते। अंमली पदार्थ याचे सेवन केल्याचे दिसून येत नाही आहे। ADR याची तपास सुरू आहे। घटनास्थळावरून CCTV फुटेज आणि इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस हे जप्त करण्यात आलेले आहे। धन्यवाद।